सायन्स मध्ये केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी असे 3 सब्जेक्ट असतात आणि मॅथमॅटिक्स हा सेपरेट असतो, बरोबर आहे. पण 11th ला तसं नाही. 11th ला 11th सायन्सला केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. तर अगोदर तुमचं अभिनंदन की तुम्ही सायन्स ही फील्ड निवडलेली आहे. ठीक आहे. सायन्स बोलू नका रे मध्ये. माईक म्यूट करून ठेवा. ठीक आहे. कारण की सायन्स वरून बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे बाकीच्या बऱ्याच फील्ड आहेत. तुम्ही जर 11th-12th जर सायन्सला असतात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतील. त्यात एनडीए एक आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचं प्रथमतः अभिनंदन तुम्ही सायन्स घेतल्याबद्दल. आणि केमिस्ट्री हा सर्वात इझी सब्जेक्ट आहे. केमिस्ट्री इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट. केमिस्ट्री बिलकुल अवघड नाही. फक्त 2-3 गोष्टी तुम्हाला करायच्यात. त्या मी तुम्हाला आता पहिल्या लेक्चरला सांगतो. रोजचा अभ्यास रोज. हार्डली तुम्हाला 15 ते 20 मिनिटं किंवा मॅक्झिमम हाफ एन आवर. अर्धा तास तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा केमिस्ट्रीचा रोज. तेवढ्याच्यात केमिस्ट्री परफेक्ट होतो. नंतर जसं जसं तुम्हाला आपले चॅप्टर होत जातील, जसं जसं समजतील तसं तसं आपोआप तुम्ही अभ्यासाला लागताल आणि तुम्ही मनानच करताल अभ्यास. त्यावेळेस तुम्हाला सांगायची पण गरज पडणार नाही. ठीक आहे. केमिस्ट्री हा बिलकुल नवीन सब्जेक्ट नाही. 10वीला बराच पार्ट झालेला आहे केमिस्ट्रीचा. 11वीला त्यातला जवळपास 50% पार्ट आहे 10वीचा. आता तुम्ही 10वीचे लेक्चर तुमचे ऑनलाईन झाले असतील. त्यामुळे थोडाफार काही तुमच्या लक्षात आलं नसेल किंवा आला असेल काही जणांच्या. 11वीला बिलकुल तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. एक ना एक छोट्यातली छोटी गोष्ट तुम्हाला समजून सांगितली जाईल. फक्त 1-2 गोष्टीचं व्यवस्थित कटाक्षानं पालन करायचं. लेक्चर जॉइन झाल्याच्या नंतर फुल कॉन्सन्ट्रेशननं लेक्चर अटेंड करायचा. मुलं तीच चूक करतात. कॉन्सन्ट्रेशननं लेक्चर अटेंड करत नाहीत. 1-2 मिनिटं जरी तुम्ही इकडं-तिकडं पाहिलं तर त्या दरम्यान मेन पॉइंट होऊन जातो आणि त्याच्यावर दुसरे पॉइंट डिपेंड असतात. त्यामुळे जेवढे तास तुम्ही लेक्चर करत आहात तर फुल कॉन्सन्ट्रेशननं करायचा. मीनव्हाईल काही प्रॉब्लेम आला तर यू कॅन आस्क मी. शिकवत असताना तुम्हाला जर काही एखादा प्रॉब्लेम आला तर तुम्ही लगेच तिथं विचारू शकता. अनम्यूट करायचं आणि विचारायचं. बिलकुल तुम्हाला अडचण येणार नाही, काही नाही. आज आपला इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. ठीक आहे. तर 10वीला जरी तुमचं थोडंफार असं तसं जरी झालं असेल, ऑफलाईन नसल्यामुळे थोडंफार तुम्हाला वाटत असेल की आता 10वीला बऱ्यापैकी बेस असतो, मग 11वीला कसं होईल? बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ते सगळं 11वीला थोडं जास्त वेळ देऊन आम्ही ते सगळं करून घेणार आहोत. त्यामुळे तुमचं 10वीला काही जरी झालं असेल, समजा तुम्ही 0 जरी असताल फॉर एक्झाम्पल, तरी पण आपण फुल बेसिक पासून सुरुवात करणार आहोत. तुम्हाला पहिला पॉइंट घेतल्याच्या नंतरच लक्षात येऊन जाईल. त्यामुळं 10वीला एवढं व्हायला पाहिजे होतं, तेवढं झालं नाही. मग 11वीला कसं होईल? हे विचार डोक्यातून काढून टाका. सर्वांचं जर केमिस्ट्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वांचं केमिस्ट्री परफेक्ट होणार म्हणजे होणार 101%. फक्त 2-3 गोष्टी मी सांगितलेल्या करायच्या. एक तर रोजचा अभ्यास रोज आणि लेक्चर करत असताना फुल कॉन्सन्ट्रेशननं करायचा. नाही आलं काही, नाही समजलं तर लगेच विचारायचं तिथं लगेच. क्युरी ठेवायचीच नाही डोक्यात. लगेच क्लिअर करून पुढं जायचं. ठीक आहे. तर पहा आता केमिस्ट्रीत आपल्याला एक 4-5 गोष्टी माहीत असतात. केमिस्ट्री म्हणजे काय? तर केमिस्ट्री म्हणजे एक तर पिरियोडिक टेबल येतो. पिरियोडिक टेबल केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केमिस्ट्रीत रिएक्शन्स असतात. केमिस्ट्री म्हणजे रिएक्शन्स असं एक वाटतं आपल्याला. बरोबर आहे. या 2 गोष्टी तर आहेतच. पण बाकी बी भरपूर गोष्टी आहेत. लॉज असतात, थिअरीज असतात. केमिस्ट्रीचे 2 पार्ट आहेत. एका पार्टमध्ये टोटल रिएक्शन्स असतात. फक्त रिएक्शनचा पार्ट आहे आणि एक थोडा थिअरी पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर 10वीचा जर विचार केला तर 10वीला रेडॉक्स रिएक्शन हा चॅप्टर होता किंवा हायड्रोकार्बन्स हा चॅप्टर होता तुम्हाला 10वीला आठवत असेल तर. हायड्रोकार्बन्स जशाला तसा 11th आहे. थोडा जास्त आहे डीपमध्ये, पण हायड्रोकार्बन्स जशाला तसा 11वीला आहे. आपलं बेसिक झाल्याच्या नंतर आपण पहिला चॅप्टर तोच घेणार आहे, हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स म्हटलं की आता बऱ्याच जणाला माहित असेल मिथेन, इथेन, प्रोपेन हे शिकला असताल तुम्ही. ब्युटेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, नॉन हा, हेक्सेन, कितीपर्यंत आहे तुम्हाला ते?
किती 10 पर्यंत आहे का? डेकेन पर्यंत आहे? येस सर. ठीक आहे. येस सर. तर आपल्याला डेकेन पर्यंत आपल्याला आता पण आहे 11वीला. पूर्ण 11वी 12वी डेकेन पर्यंतच आपल्याला लागणार आहे. म्हणजे मिथेन टू डेकेन ही एक सिरीज तुम्ही प्रिपेअर करून ठेवायची. तसं तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण योगायोगानं आहे तुम्हाला पाठ आहे, त्यामुळं चांगली गोष्ट आहे. सर ठीक आहे. ते हायड्रोकार्बनचा एक पार्ट येतो. हा बोला. सर जे स्टेट बोला बोर्ड बोला. आहे त्याला केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन आले सर हम्म आणि हो, sir. पिरियडिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे 2 लेसन होते सर. हा सर. हा ठीक आहे हो. ना. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ते आपल्याला आता पण आहे. आता तो पिरियडिक टेबल मध्ये येतो. आपल्याला एक चॅप्टर आहे पिरियडिक टेबल. तुम्हाला 10वीला होता का पिरियडिक टेबल नावाचा चॅप्टर? येस सर. माहित असेल. येस सर 2 नंबर. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स तोच चॅप्टर आपल्याला पिरियडिक टेबल या नावाने आलेला आहे 11वीला. मॉडर्न पिरियडिक टेबल हा चॅप्टर येतो. आणि हायड्रोकार्बन्स जो आहे त्यात मिथेन इथेन जे आहे ते हायड्रोकार्बन Carbon पार्ट compounds. दिलेले आहेत. कार्बन कंपाऊंड. अल्किन आणि अल्काइन्स. अल्काइन्स. कार्बन कंपाऊंड्स आहे ना. हा 10th ला तुम्हाला कार्बन कंपाऊंड्स आहे आणि 11th ला त्या तो चॅप्टर झाला नव्हता आमचा. राईट. आता कार्बन कंपाऊंड्स मध्ये तुम्ही काय पाहिलेलं आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे अल्केन, बरोबर आहे. त्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्किन्स. Alkenes. कार्बन कार्बन अल्कीन. कार्बन कार्बन Triple bond. बॉन्ड म्हणजे ट्रिपल बॉन्ड Alkynes. अल्काइन्स. राईट. तेच आपल्याला इथं Yes. पाहायचं आता. तेच आपल्याला पाहायचे अल्केन्स अल्किन्स अल्काइन्स एका पार्ट मध्ये केमिस्ट्रीच्या. ठीक आहे. आणि रेडॉक्स रिएक्शन हा जो चॅप्टर आहे त्याच्यावरचा तो दुसरा पार्ट आहे. छोट्या छोट्या रिएक्शन्स असतात. तर पहा आता जस्ट आपण सुरू करू लेक्चर. 1 मिनिट. एकच मिनिट हा. हा पेज दिसतंय का सर्वांना क्लिअर? येस सर. हो सर. ठीक आहे. लिहिलेलं दिसतं. सध्या काहीच लिहून घेऊ नका, काही नका. आज काही लिहून नाही यायचं. आज फक्त पाहायचं. ठीक आहे. आता पहा केमिस्ट्री मध्ये तुम्हाला 2 पार्ट असतात. ठीक आहे. ओके. 2 पार्ट असतात. पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड दोन्ही पार्ट अतिशय सोपे आहेत. तर आता पहा पार्ट फर्स्ट मध्ये वेगवेगळे लॉज असतात, थेरीज. तुम्हाला हे माहिती आहे का? लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ऐकलं असेल तुम्ही. It is converted to one from to another. ऍब्सोल्युटली करेक्ट. तशा पद्धतीचे लॉ इथं असतात. आणि पार्ट सेकंड मध्ये असतात रिएक्शन्स. पार्ट सेकंड मध्ये. आणि इथं लॉज किंवा व्हेरियस प्रिन्सिपल्स. ठीक आहे. हा पार्ट येतो पार्ट फर्स्ट मध्ये. आणि रिएक्शन्स मॅक्झिमम रिएक्शन्स हा येतो पार्ट सेकंड मध्ये. तर आता पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड हे 2 पार्ट शिकण्यासाठी जे बेसिक लागतं ते बेसिक आता आपल्याला स्टार्ट करायचं. म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी बेसिक इम्पॉर्टंट असतं. त्यामुळं हे दोन्ही पार्ट आपल्याला परफेक्ट होण्यासाठी आपल्याला बेसिक स्टार्ट करायचे. आणि ते बेसिक कोणकोणते आहेत त्या बेसिक मध्ये येणारे पॉइंट फक्त मी आता नोट डाऊन करतो. पहा आता त्यातला बेसिकचा पॉइंट आहे पहिला पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल. सध्या तुम्ही काहीच लिहून घ्यायचं नाही हा बिलकुल.
उद्यापासून मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. सध्या फक्त समजून घ्या, लिहून घेण्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका, फक्त कॉन्सन्ट्रेशन समजून घेण्यावर ठेवा. मी काय सांगतोय ते लिहायचं, काय करायचं ते स्क्रीनशॉट मी तुम्हाला उद्या सेंड कर. पहा, पहिला आपल्याला इम्पॉर्टंट, केमिस्ट्री म्हणलं की पिरियोडिक टेबल इज अ सोल ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा आत्मा आहे पिरियोडिक टेबल. म्हणजे पिरियोडिक टेबल सोडून जर तुम्ही केमिस्ट्री शिकत असाल तर केमिस्ट्री झिरो आहे मग. ठीक आहे, कारण की कोणताही इलेमेंट घ्यायचा असेल, कार्बन, हायड्रोजन, तर तो पिरियोडिक टेबल मध्येच आहे. त्यामुळे अगोदर आपण पिरियोडिक टेबलचा स्टडी करणार. तर तुम्ही 10वी मध्ये बऱ्यापैकी पिरियोडिक टेबलचा स्टडी केलेला आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे पिरियोडिक टेबल मध्ये एस ब्लॉक, त्यानंतर पी ब्लॉक, त्यानंतर डी ब्लॉक, त्यानंतर एफ ब्लॉक. हे 4 ब्लॉक आहेत, बरोबर आहे? हो 4 ब्लॉक्स आहेत. येस सर. ठीक आहे, 4 ब्लॉक्स. त्यानंतर 118 एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स. बरोबर आहे? फर्स्ट एलिमेंट हायड्रोजन, 118. फर्स्ट हायड्रोजन 2 ओगॅनिसिन, ओजी, पाहिला असेल तुम्ही पिरियोडिक टेबल. एवढा आहे. There are 4 blocks are present in the periodic table and 118 elements are there, hydrogen to oganesine. Okay, then 7 periods are there. 7 periods. ठीक आहे, 7 periods, 1 to 7. 1 to 7, 7 period आहेत, बरोबर आहे? हे तुम्हाला माहिती आहे. Then 18 ग्रुप्स 18 groups. हा 18 groups, 1 to 8. 1 to 18. ठीक आहे, 1 to 18. आता हे जे असे आहेत हॉरिझॉन्टल, दीज आर दी पिरियड्स. वर्टिकल ग्रुप्स आहेत, बरोबर आहे? हे एक आहे. त्यानंतर पिरियोडिक टेबलचं एक लेआउट जर काढायचं झालं पिरियोडिक टेबलचं एक नॉर्मल, ते एक अशा पद्धतीने येईल. ठीक आहे, आता पहा, इथं येतो एस ब्लॉक, बरोबर आहे? येस सर. आहे पी ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड डी ब्लॉक, हा आहे डी ब्लॉक, आणि हा आहे एफ ब्लॉक. ठीक आहे, बरोबर आहे? तर तुमच्या अगोदरचे जे विद्यार्थी आहेत आपल्याकडं, म्हणजे 11th जे आता आहेत, आता 12th जातील ते, बरोबर आहे? त्यांना सर्वांना पूर्ण पिरियोडिक टेबल फुल प्रिपेअर आहे. म्हणजे हायड्रोजन टू ओगॅनिसिन पूर्ण पिरियोडिक टेबल विथ इलेमेंट, विथ ॲटॉमिक नंबर, पूर्ण पिरियोडिक टेबल पाठ आहे, पूर्ण. आलं लक्षात? तो तुम्हाला पण होणार. ठीक आहे, पूर्ण पिरियोडिक टेबल हायड्रोजन टू ओजी पर्यंत सगळं टोटल पिरियोडिक टेबल. तर त्याच्यासाठी काही ट्रिक्स असतात, काही इम्पॉर्टंट पॉइंट्स असतात, ते जे मी सांगणार आहे तुम्हाला नंतर. ठीक आहे, म्हणजे एक तर हा पिरियोडिक टेबल एक पाहायचा आपल्याला. तर पिरियोडिक टेबल मध्ये इम्पॉर्टंट काय, सध्या तरी तुम्ही काय करायचे पिरियोडिक टेबल मध्ये, उद्या मी तुम्हाला लिहून देईल 1 to 20 पर्यंत इलेमेंट्स विथ पिरियोडिक विथ ॲटॉमिक नंबर प्रिपेअर करायचे. हे उद्या देणार आहे मी. काही जणांकडे असतील किंवा नसतील, बिलकुल घाबरायचं नाही. हायड्रोजन टू कॅल्शियम, हायड्रोजन आहे फर्स्ट इलेमेंट आणि 20th इलेमेंट आहे कॅल्शियम. हायड्रोजन टू कॅल्शियम, याच्या स्पेलिंग सहित मी देतो तुम्हाला. हायड्रोजन सिम्बॉल, स्पेलिंग आणि ॲटॉमिक नंबर, हे कॅल्शियम पर्यंत करायचं. जमत असल, काही जण असतात हुशार, त्यांनी झिंक पर्यंत केलं तरी चालतं, 30 पर्यंत. मी 30 पर्यंत देतो, ऍटलिस्ट 20 पर्यंत तरी करा. आणि 30 पर्यंत केलं तर खूपच चांगलं. हे तुम्हाला आता उद्या पहिल्या लेक्चर मध्ये म्हणजे स्टार्टिंगला हे दिलं जाईल. त्यानंतर त्यानंतरचा पार्ट आहे रिॲक्शनचा. ठीक आहे, आता रिॲक्शन पहा, तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन मध्ये पाहिला असेल किंवा 10th ला पाहिला असेल, छोट्या छोट्या रिॲक्शन्स असतात. कॉम्बिनेशन रिडक्शन.
कॉम्बिनेशन, Combination, रिडक्शन, Oxidation, सबस्टिट्यूशन, displacement, डिकम्पोजिशन, double displacement, Exothermic, 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 endothermic, redox redox oxidation reduction reaction, oxidation, reduction, हा एक मिनिट, एक्झोथर्मिक एंडोथर्मिक कडे जाऊ नका, combustion, एक मिनिट इकडे लक्ष displacement, द्या. double displacement. हा आता थांबा, शांत बसा, मी सांगतो ते, लक्ष द्या फक्त. आपल्याला सध्या फक्त कॉम्बिनेशन आणि सबस्टिट्यूशनच पाहिजे आता. बाकी जे तुम्ही सांगतात एक्झोथर्मिक एंडोथर्मिक हा खूपच पुढचा पॉइंट झाला हा. तिथपर्यंत सध्या नका जाऊ, एकदमच नाही. मी जे सांगतो फक्त त्याच्याकडे लक्ष द्या. पहा आता, सिंपल सिंपल रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, कार्बन मोनॉक्साईड प्लस ऑक्सिजन. ठीक आहे, काय फॉर्म होईल? CO2 Carbon Yes. Carbon dioxide. कार्बन डायऑक्साईड, CO2. combination reaction. Carbon dioxide. ही कॉम्बिनेशन रिएक्शन झाली, बरोबर आहे. ही Yes, येते sir. या फॉर्म मध्ये. जनरल रिएक्शन जर पाहिजे असेल, A प्लस बी या फॉर्म मध्ये येते ही रिएक्शन. ए बी फॉर्म होतो, बरोबर आहे, कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतात. ठीक आहे, CO प्लस O, CO2. त्यानंतर पुढची रिएक्शन पहा, 2H2 प्लस O2. हा, नेसंट 2H2 ऑक्सिजन आहे. हा, काय होईल इथं? 2H2O. Twice H2O. येस येस, तुमचा बऱ्यापैकी अभ्यास, त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पहा, देर आर 2H2 means 4 hydrogen atoms and 2 oxygen atoms are there, right? 1 oxygen and 2 hydrogen get combines to form 1 molecule of water. In this example, there are 4 hydrogen and 2 oxygen. That's why 2 water molecule will form. 2H2O. ठीक आहे, 2H2O. आता दिस इज दी सिंपल रिएक्शन्स, सिंपल कॉम्बिनेशन रिएक्शन्स. ठीक आहे, अजून आपल्याला काय पाहायचंय? फॉर एक्झाम्पल, मिथेन, CH CH4. प्लस CH4 असा ड्रॉ केला मी मिथेन. Yes, sir. याची रिएक्शन करायची आपल्याला Cl सोबत, Cl2 सोबत, Cl बॉन्ड Cl हिट समजा. तर आता दिस इज द सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता या रिएक्शन मध्ये काय होतं पहा, HCl हे तुम्हाला plus HCl. ही झालेली का तुम्हाला 10वी ला रिएक्शन? CH3Cl हो, plus sir. HCl. हो, sir. बरं बरं बरं. हो. पहा आता काय होतं, हा H, दिस H combines with Cl. कंबाईन झालेलं मी असं दाखवतो, डॅश डॅश न बॉक्स करून दाखवतो. ठीक आहे, H combines with Cl, it gives side product HCl. अगोदर मी साइड प्रोडक्ट लिहितो, याला साइड प्रोडक्ट म्हणतात. ठीक आहे, हा Okay, साइड sir. प्रोडक्ट. आता काय होईल, रिमेनिंग 1 Cl इज अटॅच टू दिस कार्बन ऍटम. मग एक राहिलेला Cl काय होईल, या कार्बनला अटॅच होईल. म्हणजे हा हायड्रोजन ऍज इट इज, हा कार्बन ऍज इट इज, हायड्रोजन ऍज इट इज, हा खालचा हायड्रोजन ऍज इट इज, अँड Cl इज अटॅच टू दिस कार्बन ऍटम. रिएक्शन समजते का? पहा, Yes, sir. काय झालं, HCl कंबाईन झाला, साइड प्रोडक्ट म्हणून ऍक्ट होतोय, आणि रिमेनिंग 1 Cl अटॅच टू कार्बन. म्हणजे मिथेन होता इथं, मिथेन मध्ये या हायड्रोजनच्या जागेवर हा Cl आलेला आहे. सबस्टिट्यूट झाला हा हायड्रोजन. दॅट्स वाय दिस इज सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग अशाच आपल्याला छोट्या 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 करत 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 मोठ्या रिएक्शन पाहायच्यात. ठीक आहे, मग हा मिथेन आहे, मिथेन, आणि इथं एक क्लोरीन अटॅच झालेला आहे, त्यामुळे त्याला क्लोरोमिथेन म्हणायचं. तुम्ही ऐकलं असेल नाव, Oh, क्लोरोमिथेन. yes, sir. Chloromethane. हा, ठीक आहे. तर तुम्हाला बिलकुल अडचण येणार नाही. त्याचं कारण असं आहे की तुमचा अभ्यास पण, आता जे रिस्पॉन्स द्यायलेत मला, त्याच्यावरून माझ्या लक्षात येतं की तुमचा अभ्यास बऱ्यापैकी आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर केमिस्ट्री अतिशय इझी जाईल तुम्हाला. काही काही आपल्या अकॅडमीत एवढे हुशार विद्यार्थी आहेत की फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन सगळं समजून घेतात. त्या पद्धतीनं तुम्हाला असं बिलकुल वाटणार नाही की आपण ऑनलाईन शिकायलो. तुम्हाला वाटेल ऑफलाईनच शिकायलो आपण. तुम्ही जर असा रिस्पॉन्स देत राहिले आणि
लक्ष देत राहिले तर. ठीक आहे, ही एक रिॲक्शन झाली. त्यानंतर अजून पहा, आता हे जे आपण क्लोरोमिथेन लिहिलेलं आहे इथं, क्लोरोमिथेन इथं कसा लिहिला आपण, तीन एच आहेत आणि एक सीएल आहे. याला असं लिहिलं तर चालतं बरं का, CH3Cl, बरोबर आहे. येस सर. का चालतं, कारण की 3 हायड्रोजन कार्बनला अटॅच आहेत, तर ते अशा पद्धतीने आपण लिहू शकतो CH3Cl. आणि CH3Cl ची रिॲक्शन, पण सर ते फंक्शनल ग्रुप आहे ना, ते पहिले जॉईन करतात ना. येस सर. नाही तसं काही नाही. दिस इज करेक्ट. हे असंच लिहावं लागतं हा. आता हे तुम्हाला हळूहळू नंतर कळत जाईल बरं का करतात. तर हे जस्ट आता आजचं तर हे खरं तर हे सांगण्याचं लेक्चरच नाही, पण मग तुमचा रिस्पॉन्स पाहता, तुमचे ऍक्टिव्हनेस पाहता मी तुम्हाला हे सांगायलोय. आता स्टार्टिंग पासून उद्या देणारच मी तुम्हाला. हे असं पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. लिहितात असं, क्लोरोमिथेन. क्लोरोमिथेन. ठीक आहे, क्लोरोमिथेन. क्लोरोमिथेन हाच येतो. याची रिॲक्शन जर NaOH सोबत केली तर, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केली तर, NaCl प्लस CH3 CH3 OH. CH3OH. CH3OH. कोण आहे? संदेश आहे का खराडे. तो? हा सर. खराडे. युअर आन्सर इज ऍब्सोल्युटली करेक्ट. बरोबर आहे तुझा आन्सर. बरोबर आहे, बरोबर ओळखलं त्यानं. पहा आता इथं काय होतं तर, आता दिसतंय का रे? हा सर दिसतंय. ठीक आहे. पहा, हा Na आणि Cl. तर आता या रिॲक्शनचा जर विचार केला, आता हा समजा A रिॲक्टंट आहे आणि हा B रिॲक्टंट आहे. हे दोघं एकमेकांसोबत जर रिॲक्ट झाले तर साइड प्रोडक्ट कोणता निघू शकतो हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. ClOH असा साइड प्रोडक्ट नसतो, CH3Na असा पण साइड प्रोडक्ट नसतो. पण आपल्याला माहित असलेला साइड प्रोडक्ट तुम्ही आतापर्यंत 9वी 10वी ला या 2 वर्षात पाहिलेला NaCl, KCl हे साइड प्रोडक्ट असतात, बरोबर आहे. H2O असे साइड Yes, प्रोडक्ट sir. असतात. मग इथं NaCl साइड प्रोडक्ट निघू शकतो. पण बरेच विद्यार्थी काय करतात, NaCl साइड प्रोडक्टच्या ऐवजी ClNa असं म्हणतात. ClNa दिस इज नॉट सायंटिफिक रिप्रेझेंटेशन, बरोबर आहे. असं सायंटिफिक रिप्रेझेंटेशन त्याचं नाही. NaCl सायंटिफिक रिप्रेझेंटेशन आहे. तर इथं Cl आणि Na हा जरी साइड प्रोडक्ट असेल तर लिहायचं कसं त्याला साइड प्रोडक्ट मध्ये, NaCl. NaCl, and we know NaCl means what? Sodium क्लोराइड. Chloride. Sodium chloride. NaCl, sodium chloride. Then what will happen? Then the remaining part of sodium हा sodium hydroxide आहे. हा sodium hydroxide. This is sodium hydroxide. मग सोडियम हायड्रॉक्साईडचा रिमेनिंग पार्ट, आता Na तर गेला या Cl सोबत, रिमेनिंग पार्ट काय? OH. दिस OH is directly attached to CH3. CH3OH. ऍसिटिक ऍसिड नाही म्हणायचं याला म्हणायचं मिथिल अल्कोहोल. काय म्हणायचं याला? मिथिल अल्कोहोल. ठीक आहे. OH हा ग्रुप मिथिल जॉईन झाल्यामुळे ना सर. हा OH ग्रुप ज्या कंपाऊंड मध्ये असतो त्याला अल्कोहोल म्हणतात. फक्त सेपरेट OH ग्रुप असला Yes, sir. पाहिजे. आणि तू जे ऍसिटिक ऍसिड सांगितलं, त्या ऍसिटिक ऍसिड जर असा असेल OH तर त्याला ऍसिटिक ऍसिड म्हणतात. C डबल बॉन्ड O, आणि इथं जर OH असेल तर हा ऍसिटिक ऍसिड झाला. ओके सर. दिस इज ऍसिटिक ऍसिड. पण आता हा C डबल बॉन्ड O नाही, इथं ऍबसेंट आहे तो ग्रुप. येस ठीक सर. आहे. आता हे आपल्याला एकदम डिटेल मध्ये बरं का तुम्हाला, OH असेल तर त्याला नाव कसं द्यायचं, CO असेल तर नाव कसं द्यायचं, CHO असेल तर नाव कसं द्यायचं, त्यानंतर सायनाइड असेल तर कसं म्हणायचं, NO2 असेल तर कसं, हे एकदम डिटेल मध्ये. यांना फंक्शनल ग्रुप म्हणतात. समजा हॅलोजन्स असतील तर हॅलोजनला X ने इंडिकेट करतात. मग हॅलोजन्स कोणते आहेत? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे मेन आहेत. हॅलोजन असताना सर उपसर्ग लागतो आणि बाकीच्याला प्रत्यय लागतो ना. हा त्याला सफिक्स आणि प्रिफिक्स म्हणतात. ते बरोबर आहे तुझं. तर हे आपल्याला एकदम डिटेल मध्ये पाहिजे. असे जवळपास एक अबाउट 20 फंक्शनल ग्रुप आहेत तुम्हाला.
अतिशय सोपे सोपे. त्याच्यातले 5 तर मी बेसिक मध्येच घेणार आहे. म्हणजे जे तुम्हाला 15-20 एक 18-20 फंक्शनल ग्रुप जे आहेत तुम्हाला 11वी-12वीला दोन्ही वर्गाला मिळून, त्यातले 5-6 फंक्शनल ग्रुप मी बेसिक मध्येच घेणार आहे आता स्टार्टिंगलाच. म्हणजे तुमचं एवढं परफेक्ट होऊन जाईल की तुम्हाला नंतर काहीच अडचण येणार नाही. आणि आता बेसिक मध्ये पण सांगत असताना बिलकुल जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. ठीक आहे. त्यामुळे त्याची काळजीच करायची नाही तुम्ही. पहा आता तसाच CH3 ला मिथिल म्हणतात. मिथिल क्लोराईड किंवा क्लोरोमिथेन. क्लोरोमिथेन Yes, sir. जर असा असेल तर C2H5Br असेल तर हा काय होईल बरं? इथेन, ब्रोमोइथेन. Bromoithane. ब्रोमोइथेन. 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 ठीक आहे. ब्रोमोइथेनची रिएक्शन NaOH सोबत केल्यावर हा NaBr हा प्रोडक्ट निघणार आहे आपला आउटसाइड प्रोडक्ट. यस, हा साइड प्रोडक्ट NaBr. जसा आता हा, पहा ना, आणि- जसा इथं NaCl निघाला तसा NaBr. म्हणजे जर एकदा थीम लक्षात आली तुमच्या रिएक्शनची तर रिएक्शन सोडियम मध्ये ब्रोमाइड बिलकुल निघणार. सोडियम ब्रोमाइड म्हणायचं. Sodium बघा इथं bromide. सोडियम क्लोराईड म्हणलो, इथं सोडियम ब्रोमाइड. Sodium थीम लक्षात आली तुमच्या की त्याच रिएक्शन असतात. पहा NaBr निघून गेलेला आहे साइड प्रोडक्ट. तो मी इथं लिहितो, खाली लिहितो. इथं कन्फ्युजन होऊ देऊ नका. NaBr प्लस आता रिमेनिंग पार्ट कोणता आहे? हायड्रॉक्साईड OH ग्रुप अटॅच टू C2H5. मग इथं लिहायचं CH C2H5 C2H5OH. या कंपाऊंडचं नाव आहे इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल. आणि इथिल अल्कोहोल कशासाठी यूज करतात माहिती तुम्हाला? इथिल अल्कोहोल इज युज्ड ॲज ड्रिंकिंग पर्पज. येस सर. ड्रिंकिंग पर्पज म्हणजे वाईन मध्ये हे इथिल अल्कोहोल असतं. आता पहा, इथिल अल्कोहोल वाईन मध्ये असतं जे की लोक पिण्यासाठी वापरतात. आणि मिथिल अल्कोहोल ऍक्ट्स ॲज अ पॉइझन. मिथिल अल्कोहोल पिल्याच्या नंतर माणूस मरतं. म्हणजे एका कार्बनची किती कशी जादू आहे पाय. इथे एकच कार्बन जास्त आहे ना, C2, इथं C1. पण हे तर अतिशय आनंदाने पितात लोक इथिल अल्कोहोल. पण मिथिल अल्कोहोल पिलं तर असं हे फूड पॉइझन म्हणजे अल्कोहोल पॉइझनिंग झालेली आहे काही ठिकाणी. इथिल अल्कोहोलच्या ऐवजी मिथिल अल्कोहोल पिलं, पण मिथिल अल्कोहोल पिल्याच्या नंतर हे पॉइझन म्हणून ऍक्ट होतं. ठीक आहे. या नंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. ठीक आहे. हे एक पाहिलं जाईल. त्यानंतर आपल्याला उद्याचा जो पोर्शन पाहायचा आहे त्यामध्ये पिरियोडिक टेबलचे एलिमेंट देऊन आपल्याला अल्केन्सची सिरीज पण पाहायची. अल्केन्स, त्यानंतर अल्किन्स आणि त्यानंतर अल्काइन्स. हा, हे तिन्हीच आपल्याला डिटेल मध्ये पाहायचंय. अल्केन्स म्हणजे सध्या लक्षात कार्बन राहू कार्बन सिंगल बॉन्ड. कार्बन सिंगल बॉन्ड. सॅच्युरेटेड कार्बन. कार्बन हा. कार्बन डबल कार्बन बॉन्ड. कार्बन सध्या सिंगल बॉन्ड राहू द्या, याला म्हणायचं सॅच्युरेटेड. येस. डबल आणि Unsaturated. ट्रिपल. सॅच्युरेटेड. अल्किन्स म्हणजे कार्बन 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 डबल डबल बॉन्ड. बॉन्ड. अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड. येस सर. अनसॅच्युरेटेड. आणि अल्काइन्स म्हणजे तिसऱ्यामध्ये कार्बन 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 ट्रिपल बॉन्ड. डबल किंवा ट्रिपल. ट्रिपल बॉन्ड. तर याच्यामध्ये Alkynes डबल म्हणजे किंवा triple ट्रिपल पण येतो ना. अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल. आता पहा, लास्ट मध्ये अल्काइन्स मध्ये. अल्काइन्स मध्ये Triple bond ट्रिपलच येतो, असतो. डबल येत नाही. ट्रिपल YNE असेल त्यावेळी ट्रिपल असतो. हा, राईट. आणि ते जे तू म्हणाला ना डबल किंवा ट्रिपल तो मिनिंग होतो या अनसॅच्युरेटेड वर्डचा. अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल. आता दोघं अनसॅच्युरेटेड. बरोबर आहे. ठीक आहे. आता पहा, कोण वाजवलं ते? अल्किन्स आणि अल्काइन्स. तर हे आपल्याला हायड्रोकार्बन्स चॅप्टर मध्ये आहे. अल्केन्सचे मेंबर कोणते, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, त्यांचं नॉमनक्लेचर कसं, ते आपल्याला डिटेल मध्ये पाहायचंय. अल्किन्सचं पण आणि अल्काइन्सचं पण पाहायचं. तर अल्केन्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? CnH2n+2. येस सर. H2n+2. राईट. CnH2n+2. अल्किन्सचा
CN plus H2N. थोडा नाही नाही minus वगैरे काही CnH2n नाही. minus हा. 2 आणि CnH2n minus 2. H2n minus 2 H2 minus 3. इथं आहे. हा? ठीक आहे. Yes, sir. अशा पद्धतीने आपल्याला आता हे डिटेल मध्ये उद्या पाहायचंय. ठीक आहे. Yes, sir. त्यानंतर हा एक पार्ट झाला. त्यानंतर अजून एक, ठीक आहे, पहा अजून एक महत्वाचा पार्ट आहे जो की तो तुम्हाला सांगितला जाईल नंतर. एक तर नॉमनक्लेचर. नॉमनक्लेचर हे पण आपल्याला बेसिक मध्ये घ्यायचंय. IUPAC nomenclature. IUPAC नॉमनक्लेचर. IUPAC म्हणजे काय? International Union of Union of Applied Pure Physics and Chemistry. Applied Chemistry. Applied हाँ. है भाई. इंटरनॅशनल International iocanic acid. इंटरनॅशनल युनियन Union for Pure International Union Applied of Chemistry. Pure and Applied अप्लाइड केमिस्ट्री. Chemistry. ठीक आहे. हा. हे एक आपल्याला IUPAC नॉमनक्लेचर पाहायचे. म्हणजे कोणत्या कंपाऊंडचं कोणतं येतं. तर हे तुम्हाला माहितीये का? IUPAC सिस्टीम हे नॉमनक्लेचर कुठून दिले जातात माहितीये का? याचं डिपार्टमेंट आहे स्वित्झर्लंडला. स्वित्झर्लंडला. कोण आहे रे ते? तुम्हाला म्यूट करून ठेवता येत नाही का? हा, ज्यांना बोलायचं त्यांनीच अनम्यूट करायचं आणि काय क्वेश्चन असेल तर विचारायचा किंवा आन्सर द्यायचं. बाकीच्यांनी बंद करून ठेवायचं ना. थोडं तारतम्य बाळगा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. काय सांगू लागलो मी? हा, हे स्वित्झर्लंडला आहे, जेनेवा या शहरात. म्हणजे एखाद्या सायंटिस्टनं कोणत्याही एखादा कंपाऊंड तयार केला, एखादा केमिकल तयार केला, फॉर एक्झाम्पल असा कंपाऊंड तयार केला. फॉर एक्झाम्पल सांगतोय. हा, ठीक आहे. असा कंपाऊंड तयार केला तर तुम्ही या कंपाऊंडला जास्तीत जास्त कॉमन नेम देऊ शकता. कॉमन नेम. पण IUPAC नेम द्यायचा असेल तर हा कंपाऊंड इकडं या शहरात पाठवावा लागतो किंवा त्यांना सांगावं लागतं. मग ते काय करतात? IUPAC सिस्टीमचे सगळे रूल्स युटिलाइज करून, सगळे रूल वापरून हा कंपाऊंड कोणत्या फंक्शनल ग्रुप मध्ये येतो ते पाहून त्याला IUPAC नॉमनक्लेचर देतात. IUPAC नॉमनक्लेचर ज्यानं कंपाऊंड तयार केला त्याला देता येत नाही. ही सिस्टीम देते. IUPAC सिस्टीमच IUPAC नॉमनक्लेचर देते. IUPAC सिस्टीम म्हणता पहा याला. तर IUPAC सिस्टीम. हा, बोला. हे सगळं 10th मध्ये होतं. ठीक आहे ना. मग आपण काय केलं? रिकॅप केलं मित्रा. तुला समजा काही जणांना येत असेल पण काही जण विसरले असतील. थोडं वातावरण बी असं झालेलं आहे, एक्झाम नाही झाली, त्यामुळं आपण फक्त रिकॅप केलं त्याला. हे सगळं झालं. आता काय घ्यायचं? ठीक आहे. हे काय घ्यायचं काय नाही आपल्याला हे जस्ट आता उद्याचं आपण पाहिलं होतं. आपल्याला उद्या काय काय घ्यायचं ते सगळं जस्ट एक वेळेस आपण रिकॅप केलं. उद्यापासून तुम्हाला होमवर्क दिला जाईल, सगळं सांगितलं जाईल. ठीक आहे. IUPAC झाल्याच्या नंतर अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही पाहिली असेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती तुम्हाला कन्सेप्ट काय आहे तर पाहिलेलं आहे का तुम्ही 10th मध्ये? हो सर. हो ठीक आहे. हो सर. सगळं काउंट करतात. हा, सर. तुमचा ओके. ॲटॉमिक नंबर आहे 11. 11. 11. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं याचं? 11 दोन 11. आटे. 1 बरोबर आहे. 2 आटे. मग Yes, sir. आपल्याला आता हेच पाहायचंय. एक देतोय 281. कोणाला तर. 281.
हो ना व्हॅलेन्सी 81 एक कसं आहे. येतं आणि क्लोरीनचा जर विचार केला तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17 17. त्याचं किती येतं 287 287 287. हा, 287. म्हणजे हे असं काय एक येतं घेतोय क्लोरीन ते- भिकारी हा ते इथं डिटेल मध्ये पाहायचं आपल्याला. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे क्लोरीनकडे. हा क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे. या गोष्टी आपण आता पाहणार आहेत. ऋषिकेश सर आहेत का? ऋषिकेश सर हा तर 2 ऐकतात 8 का तुम्ही? आणि 7 2 8 बरोबर आहे ऋषिकेश सर. ठीक आहे, एक मिनिट हा.